नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता नागराजला राग आलेला असतो. तो अर्जुन, सायली आणि तिथे असलेल्या सगळ्यांनाच म्हणत असतो की मला शिक्षा करून तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही खूप मोठा तीर मारलाय, बरोबर ना? पण तुम्हाला कळतच नाही आहे की तुम्ही काय करताय ते. तुम्ही चूक करताय की बरोबर हे तुम्हालाच कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, नागराज म्हणत असतो की त्या घरामध्ये अशी गुपित एक व्यक्ती आहे जी वाळवीप्रमाणे तुमचं प्रिय घर हे पोखरत चाललेले आहे. आणि मी सुद्धा त्या दिवसाची वाट बघतोय जेव्हा वाळवीप्रमाणे तुमचं संपूर्ण घर हे उद्ध्वस्त केलं जाईल आणि पोखरलं जाईल. पण मी तुम्हाला ते सत्य सांगणार नाही आहे की ती व्यक्ती कोण आहे ते. तेव्हा इथे नागराज म्हणतो की मला जेलमध्ये टाकलत ना तुम्ही, पण ते सत्य फक्त मलाच माहिती आहे. आणि जरी तुम्ही माझ्या पाया पडायला आलात ना, तरीसुद्धा मी तुम्हाला ते सत्य सांगणार नाही, असं नागराज आता अर्जुनला म्हणत असतो. तुम्ही बरोबर करताय की चूक ते तुम्हालाच कळत नाही आहे. काही गोष्टी फक्त मलाच माहिती आहेत. काय खरं काय खोटं फक्त मला माहिती आहे. आणि त्यामुळे तुम्ही माझ्या पाया जरी पडलात किंवा माझ्या पायावरती नाक जरी घासलत ना, तरीसुद्धा मी तुम्हाला सत्य सांगणार नाही. तेव्हा तो अर्जुनला म्हणत असतो की मला जेलमध्ये टाकून मला इथे शिक्षा सुनावून तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे. आणि त्या चुकीची शिक्षा तर तुम्हाला हळूहळू मिळणारच. तुमचं ते प्रिय घर आहे ना, ते जेव्हा पूर्णपणे वाळवीप्रमाणे पोखरलं जाईल ना, तेव्हा तुम्हाला खरं खोटं समजेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो, आम्हाला सत्य शोधायचं असेल ना, तर ते सत्य आम्ही स्वतः शोधून काढू. आम्हाला तुझ्या पायावरती नाक घासायची गरज नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, नाहीतर काय, जे काही आहे ना ते आम्ही स्वतः शोधून काढू आणि आम्ही तुमच्या पायावरती नाक घासायला तर मुळीच येणार नाही. तेव्हा इथे रविराज काका म्हणत असतात की नागराज, अरे काय बोलतोयस तू? स्वतःला इतक्या मोठ्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे, तरीसुद्धा तोंड वर करून तू इथे उभा राहून तोंड वर करून बोलतो आहेस. तुला लाज नाही वाटत आहे का रे? तेव्हा रविराज काका म्हणतात की हे बघ नागराज, तू माझा भाऊ आहेस, या गोष्टीची मला लाज वाटते. अरे तुला माझी प्रॉपर्टी हवी होती ना, माझी संपत्ती हवी होती ना. तुला आता काहीच मिळणार नाही आहे. उलट जा, जेलमध्ये जा आणि तू या गुन्ह्याची शिक्षा भोग. तू माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास ना, मग आता त्याची तुला शिक्षा तर अर्जुनने दिलेलीच आहे. आणि आता तुझा आणि माझा काडीचा सुद्धा संबंध नाही. अरे तेव्हा तर तुला मी आशीर्वाद तरी देत होतो, पण एक भाऊ म्हणून आता माझा आशीर्वादसुद्धा तुझ्याबरोबर नसणार आहे, असं रविराज काका म्हणतात. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात की चला आता आपण निघूया, घरी सगळेजण वाट बघत असतील. तेव्हा इथे सायली म्हणते, हो हो, मी फोन करून सांगतेच की आपण घरी येतोय म्हणून. तेव्हा सायली इथे पूर्णाजीला सांगत असते की पूर्णाजी, आपण केस जिंकलो आणि त्याचबरोबर नागराजला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि आता आम्ही घरी येतोय. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, हो का? नाही नाही, बरंच झालं, तिथे नागराजला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. त्याने काही साधासुद्धा गुन्हा केला नव्हता. तेव्हा ती खूपच जास्त हळू आवाजात बोलत असते. तेव्हा इथे सायली म्हणते, पूर्णाजी, सगळं काही ठीक आहे ना? तुम्ही असं का बोलताय? आपल्या घरी सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा पूर्णाजी म्हणते, हो हो, सगळं ठीक आहे, काही काळजी करू नको. या तुम्ही सगळेजण घरी या, घरी आल्यानंतरच बोलू. तरी इथे आता नागराजला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्याला जेलमध्ये जसे कैद्यांना कपडे असतात ना, तसे कपडे आता घालायला दिलेले असतात. तेव्हा इथे हवालदार म्हणत असतात की द्या, तुमचे कपडे इकडे द्या आणि इथे सही करा. तेव्हा नागराजला आठवत असतं की महिपतने त्याच्या विरोधात कशी साक्ष दिलेली असते. तेव्हा नागराज म्हणतो की हे पत्ते कसे काय उलटे फिरले? म्हणजे साक्षीचं नाव घेऊन मी महिपतचं तोंड तर बंद केलं होतं ना, मग त्याने माझ्या विरोधात कशी काय साक्ष दिली? असं काय बोलला अर्जुन किंवा असं काय घडलं की हा महिपत शिकरे माझ्या विरोधामध्ये गेला? ही गोष्ट आता नागराजला समजतच नसते. आणि तेव्हा त्या ठिकाणी प्रिया आलेली असते. नागराजला कैद्यांच्या कपड्यामध्ये बघून प्रियाला आपलं हसू काही आवरत नसतं.
तिला खूप हसायला आलेलं असतं. पण पुन्हा ती आपलं हसू थांबवते आणि नागराजला म्हणत असते की नागराज काका, हे सगळं काय आहे? मला खरंच तुम्हाला या अवस्थेत बघवत नाही हो. आत्तापर्यंत महिपतने आपलं तोंड बंद ठेवलं होतं, पण त्याने अचानकपणे तुमच्या विरोधामध्ये साक्ष कशी काय दिली, असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा नागराजला खूपच जास्त तिच्या बोलण्याचा राग येत असतो. तेव्हा नागराज म्हणत असतो, गप्प बस, गप्प बस, मी तुला चांगलंच ओळखतो. मला माहिती आहे ना, या अवस्थेमध्ये बघून तुला खूप जास्त आनंद झालाय ना, बरोबर ना? मला इथे डिवचण्यासाठी आली आहेस तू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी आणि महिपत आम्ही दोघेजण जेलमध्ये आलो आहे. त्या महिपतला तर मी बघूनच घेईनच, पण मी तुलासुद्धा बघून घेईन. तुला काय वाटलं, आम्ही सगळेजण इथे जेलमध्ये असताना तू बाहेर आरामात इथे आनंदाने तुझं आयुष्य घालवशील असं वाटतंय तुला? पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, तुझ्या घरामध्ये तन्वी किल्लेदार म्हणून इतकी मिरवतीयस ना, त्या घरामध्ये मीच तुला आणलंय हे विसरू नको. आणि तुझ्याबद्दलचं सत्य हे सगळं मला माहिती आहे. तू कोण आहेस, काय आहेस ना, हे सगळं मला बरोबर माहिती आहे. त्यामुळे तुझा पर्दाफाश करायला मला अजिबात वेळ लागणार नाही, कळलं का? तेव्हा प्रिया म्हणते, एक एक मिनिट, मी काय केले सांगा ना, माझी काय चूक आहे? तुम्ही माझं सत्य का सगळ्यांना सांगाल? तेव्हा नागराज म्हणतो, का? मग आम्ही इथे जेलमध्ये राहायचं आणि तू तिथे जेलच्या बाहेर आरामात राहायचं आणि आम्ही काहीच बोलायचं नाही असं वाटतं तुला? तेव्हा तुझ्याबद्दलचं सत्य सांगायला मला 2 मिनटंसुद्धा लागणार नाही, असं नागराज म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणत असते, हे बघा, मी काही केलेलं नाही आहे. तुम्ही विनाकारण मला आता या सगळ्यामध्ये ओढू नका. माझी काय चूक आहे सांगा ना? मी जर बाहेर राहिले तर निदान तुम्हाला मदत तरी करता येईल ना. बाहेर काय चाललंय काय नाही हे मीच तर तुम्हाला सांगणार आहे. नागराज म्हणतो, त्याची गरज नाही आहे. मी इथून कसाही करून बाहेर पडेनच, पण तुझी वाट लावून ठेवेन. तेव्हा प्रिया म्हणते की अरे देवा, हे दोघेजण जेलमध्ये आले होते. मला असं वाटलं होतं की मी सुटले, पण हे तर आता माझ्याच अंगलटी येणार आहे. सगळेजण मला तर टार्गेट करणार नाहीत ना, असा आता प्रश्न प्रियाला पडलेला असतो. नागराजने तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तुझं काही खरं नाही आहे आता. तुझं नाव मी सांगणारच. मी वरच्या कोर्टामध्ये अपील करणार आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न नक्की करणार, पण तुला नाही सोडणार. त्यानंतर घरी सगळेजण बसलेले असतात. चैतन्य म्हणत असतो की अर्जुनने माझ्याकडे फोटोज मागितले. मी पूर्णपणे ब्लँक झालो की याला आता कुठले फोटोज देऊ. मी पूर्ण टेन्शनमध्ये आलो होतो. अर्जुनने मला कुठले फोटो आणायला सांगितले होते का, आणि जे मी आणलेले नाही आहेत. तेव्हा अश्विन म्हणतो, अरे मग तू कुठले फोटोज दिलेस दादाला? तेव्हा चैतन्य म्हणतो की आधीच्या केसचे एका क्रिमिनलचे फोटोज होते माझ्याकडे. ते फोटो घेतले, एन्व्हलपमध्ये टाकले आणि अर्जुनला दिले. पण बाबा, मी पूर्णपणे ब्लँक झालो होतो खरंच. तेव्हा इथे रविराज काका म्हणत असतात की अर्जुन, पण तू ज्या पद्धतीने आज केस लढलास ना, खूपच उत्तम पद्धतीने लढला आहेस. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अरे पण अर्जुन, असे ते कुठले फोटो होते जे तू कोर्टामध्ये सादर करायला गेलास आणि महिपत इतका घाबरला? त्याला असं का वाटलं की ते फोटो त्याच्या विरोधातले आहेत? तेव्हा अर्जुन म्हणतो, डॅड, त्याला असं वाटलं की माझ्याकडे काहीतरी पुरावा आहे. आधीचे त्याचे काही धंदे होते ना, त्यातले काही पुरावे आहेत, त्यातले काही फोटोज आहेत, असं वाटलं असेल त्याला, आणि म्हणून तो सगळं काही बोलून बसला. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणत असतात, पण खरंच अर्जुन, ज्या पद्धतीने तू केस लढलास ना, तुझा गुरु म्हणून मला खरंच खूप अभिमान वाटतोय तुझा. तू माझा शिष्य आहेस याचा मला अभिमान वाटतोय. आणि जेव्हा आपला शिष्य गुरुच्या समोरच इतक्या छान पद्धतीने आपली केस लढतो किंवा काहीतरी खूप मोठं अचीव करतो ना, तेव्हा त्या गुरुला त्याचा खूप अभिमान वाटत असतो. आणि म्हणूनच आज मी तुला काहीतरी देणार आहे. कल्पना म्हणते, भाऊजी, तुम्ही अर्जुनसाठी काही गिफ्ट वगैरे आणलंत की काय? तेव्हा रविराज काका म्हणतात की त्यापेक्षाही काहीतरी महत्त्वाचं आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात की अर्जुन, हे पेन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण हे पेन मला माझ्या गुरूंनी दिलं होतं आणि त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं की जेव्हा मला माझ्यापेक्षा कोणीतरी हुशार आणि मोठा वकील दिसेल ना, तेव्हा हे पेन मी त्या वकिलाला द्यावं, अशी त्यांची इच्छा होती. आणि इथे तर माझाच शिष्य आहे ज्याने इथे खूप मोठी कामगिरी केलेली आहे. त्यामुळे आज हे माझ्या गुरूंनी दिलेलं मला पेन मी तुला देत आहे.
तेव्हा इथे अर्जुनला खूप जास्त आनंद झालेला असतो. जेव्हा रविराज काकांनी त्याच्या कोटला त्यांचं पेन लावलेलं असतं, तेव्हा इथे अर्जुन रविराज काकांना घट्ट मिठी मारतो आणि त्याला थँक्यू सो मच सिनियर असं म्हणत असतो. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, सायली बाळा, अगं तू सुद्धा काही कमी केलेलं नाही आहेस. इकडे ये बाळा. अगं तू इथे अर्जुनच्या बरोबरीने त्याला साथ दिलीस. 22 वर्षांपूर्वी आमच्या जीवावरती उठणारे लोक कोण होते हे मला माहितीसुद्धा नव्हतं, पण तुम्ही दोघांनी ते शोधून काढलं. 22 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा तुम्ही इथे तपास केलात आणि खरे गुन्हेगार इथे समोर आणलेत आणि त्या गुन्हेगारांना शिक्षासुद्धा मिळवून दिली. फक्त इथे बोलून दाखवलं नाहीत की आम्ही त्या गुन्हेगारांना पकडणार, तर तुम्ही ते करून दाखवलं आणि आज महिपत आणि नागराज हे दोघेही जेलमध्ये आहेत फक्त तुमच्या दोघांमुळे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते की सायली बाळा, जे काम आमच्या मुलीने करायला हवं होतं ते तू करून दाखवलंस. आमच्या मुलीला तर त्याबद्दल काहीच वाटत नाही आहे. तिला काहीच वाटत नाही आहे की गुन्हेगार कोण आहे, कुणी आम्हाला त्रास दिला, कुणी आम्हाला एकमेकांपासून वेगळं केलं. म्हणूनच मला असं वाटतं की जे इथे आता सगळं काही तन्वीने करायला हवं होतं एक मुलगी म्हणून, ते तू केलंस बाळा आणि त्यामुळे आम्हाला तुझा खूप जास्त अभिमान वाटतोय. तेव्हा इथे प्रतिमा, सायली आणि रविराज तिघेजण एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा प्रतिमा म्हणत असते, सायली बाळा, हे बघ आम्ही तुझ्यासाठी काय आणलेलं आहे. तेव्हा इथे सायलीला खूप सुंदर असं गिफ्ट दिलेलं असतं. ते गिफ्ट आता सायली उघडते आणि ती म्हणते, खरंच खूप छान गिफ्ट आहे, मला खूप आवडलं. हे मी आता जाऊन देवासमोर ठेवते. तर इथे सचिन असतो, तो म्हणत असतो की ही सॅम अचानकपणे कुठे गायब झाले. तिचा पत्ताच सापडत नाही आहे. फोन बंद येतोय, मला मेसेज नाही, फोन नाही. आता ही अचानकपणे कुठे गेले असेल असा प्रश्न सचिनला पडलेला असतो. तर इथे अस्मिता आहे, ती आता पुस्तक वाचत असते. ती म्हणत असते की सचिन, हे पुस्तक मला पूर्णाजीने दिले. गर्भसंस्काराचे पुस्तक आहेत. त्याच्यामध्ये काय लिहिले माहिती आहे? इथे बाळाच्या बाबाने जर पोटावरती हात ठेवून जर तो बाळाबरोबर बोलायला लागला ना, तर वडिलांचा आवाज हा बाळाच्या कानांपर्यंत जातो आणि तो आवाज बाळाला ओळखीचा वाटतो, असं या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा चल आपण आता बाळाबरोबर बोलूया का? तेव्हा इथे सचिन म्हणतो की हो बोलूया. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, सचिन तुझं माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही आहे, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा सचिन म्हणतो, हो सगळं काही ठीक आहे. सचिन फक्त सॅमचा विचार करत असतो. तो म्हणत असतो की सॅम कुठे असेल, कुठे गेले असेल, खरंच मला काही कळत नाही आहे. अस्मितावरती हल्ला करणारी, अस्मिताला मारणारी सॅम तर नव्हती ना? तीच तर तिच्या जीवावरती उठली नव्हती ना? आणि आता प्रकरण तिच्या अंगाशी येऊ नये म्हणून कुठेतरी गायब झाली असेल. पण हे प्रकरण माझ्या अंगी तर येणार नाही आहे ना? माझ्या अंगावरती तर शेकणार नाही आहे ना? असा प्रश्न इथे आता सचिनला पडलेला असतो. अस्मिता येते, सचिनचा हात आपल्या पोटावरती ठेवते. सचिन म्हणतो, अस्मी अगं काय करतेस? तेव्हा अस्मिता म्हणते, असं काय करतोय सचिन? आपलं ठरलं होतं ना की बाळाबरोबर गप्पा मारायच्या. तेव्हा सचिन म्हणतो, हो ठरलं होतं, पण प्लीज आपण हे नंतर करूया का? माझं थोडं महत्त्वाचं काम आहे, मी आलोच हा. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते की शांत हो अस्मी, गेले काही दिवस जे काही घडलं आहे त्यामुळे सचिनसुद्धा डिस्टर्ब झाला असेल. आपण त्याला त्याचा वेळ दिला पाहिजे. त्यानंतर इथे आता अर्जुन, सायली सगळेजण खूप जास्त आनंदी असतात, एकमेकांचं कौतुक करत असतात. तेवढ्यातच रविराज काका, प्रतिमा, सुमन जायला निघालेले असतात. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, अरे तुम्ही आता कशाला जाताय? आता थोड्याच दिवसांमध्ये होळी आहे, धुलीवंदन आहे, ते झाल्यानंतरच जा ना. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगदी बरोबर, आणि इथे आता पूर्णाजीने सांगितले म्हणजे तुम्ही कुठेही जायचं नाही. तेव्हा प्रतिमा आणि प्रताप काका म्हणतात, नाही आम्हाला गेलं पाहिजे, हवं तर आम्ही होळीला परत येऊ ना. कल्पना म्हणते, कशाला भाऊजी, तुम्ही राहा ना आता थोडे दिवस इथेच, आम्हालासुद्धा बरं वाटते. आणि तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला नागराज भाऊजींची आठवण येत राहणार आणि तुम्हाला त्रास होईल, त्यामुळे तुम्ही आत्ताच जाऊ नका. तेव्हा इथे सुमन म्हणते की आठवण तर येतेच हो, पण एका गोष्टीचं फार वाईट वाटतं. ज्या माणसावरती आम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम केलं, त्या माणसाने आम्हाला इतकं फसवलं आणि आम्ही त्यांचा खरा चेहरा ओळखू शकलो नाही.
या गोष्टीचं आम्हाला खूप वाईट वाटतं आहे. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, सुमन अगं जिथे मला त्याचा खरा चेहरा कळला नाही, तू तर इतकी साधी भोळी आहेस, तुला काय कळणार. पण तू काळजी करू नको, जे काही झालं ते चांगलं झालं. इथे आता नागराजला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली असं ते म्हणत असतात. तेवढ्यातच तिथे सचिन आणि अस्मिता हे दोघे जण आलेले असतात. तेव्हा अस्मिता म्हणत असते की अर्जुन, मनापासून तुझं अभिनंदन. मला माहिती होतं ही केससुद्धा तूच जिंकणार आहेस. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हा माणूस इथे काय करतोय, हा कधी इथे आला. प्रताप काका म्हणतात, काय रे, तुला घरातून हकलून दिलं होतं ना, तरीसुद्धा इथे आलास. अश्विन म्हणतो, हा माणूस आम्हाला घरामध्ये नको आहे, तो आत्ताच्या आता इथून निघून जा बरं. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, अश्विन, अर्जुन, तुम्ही दोघेही जण जरा शांत होता का. हे बघा, तुम्ही दोघे जण त्याच्यावरती रागवलात मला माहिती आहे, म्हणून तुम्ही दोघे जण माझ्या नवऱ्याचा असा अपमान कराल ना, मला ते सहन होणार नाही आहे. प्रताप काका म्हणतात, अस्मिता बाळा, हा माणूस तुझ्याबरोबर कसा वागलाय हे तू विसरली आहेस का. अस्मिता म्हणते, नाही डॅड, मी काहीही विसरलेले नाही आहे, माझ्या सगळं काही लक्षात आहे. तो चुकला आणि त्या चुकीचं त्याला प्रायश्चित्त घ्यायचं आहे. त्याला चुकीची जाणीव झाली आहे डॅड, मग आता त्याला मी माफ करायचं ठरवलं आहे. मला माझं लग्न मोडायचं नाही आहे, मला सचिनला एक चान्स नक्की द्यायचा आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, जाऊ दे, मला कुणाशी काही बोलायचं नाही. सचिन, आपण वॉकला जात होतो ना, चल आपण वॉकला जाऊया, असं म्हणून ती सरळ तिथून निघून जाते. त्यानंतर इथे सचिनसुद्धा नाटके करत म्हणत असतो, अस्मी प्लीज, तू मला प्रॉमिस केलेस ना की तू चिडचिड करणार नाही आहेस म्हणून, प्लीज तू चिडचिड करू नकोस. ही सगळी आपली माणसं आहेत, आपली माणसं आपल्यावरती रागवली, आपल्याला जर काही बोलली तर आपण लगेच मनावरती घ्यायचं नसतं. त्याच्या मागे, त्यांच्या बोलण्याच्या मागेसुद्धा फक्त काळजी असते, तुला माहिती आहे ना. त्यानंतर इथे प्रिया आता खूप चिडलेली असते. प्रिया म्हणत असते की अरे देवा, आता काय करू मी. नागराज तर आता माझं भांडं फोडणार नाही ना, त्याआधी मला सगळ्यांची मनं जिंकायला हवी. तेव्हा ती लगेच इथे पेनाने भांगामध्ये कुंकू लावते, इथे आता टिकळी लावते. तेव्हा ती व्हिडिओ कॉल करते अश्विनला. अश्विन म्हणत असतो, अगं हे काय तन्वी, कुंकू वगैरे. तेव्हा प्रिया म्हणत असते, हो अश्विन, अरे मी मंदिरामध्ये गेले होते ना, आपल्या इथे घराच्या सुखासाठी प्रार्थना करायला. ही केस अर्जुनच जिंकला पाहिजे म्हणून मी सुद्धा इथे देवाला नवस बोलले होते आणि तो केस जिंकला, मग नवस पूर्ण करायला नको का, त्यासाठी मी मंदिरामध्ये गेले होते. बघ ना, इथे आता नागराज काका किती नीच वागला. मला त्या गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटतंय की असा माणूस माझा काका आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, तू घरी ये, घरी आल्यानंतर आपण बोलू. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की आता मला असं नाटक करावं लागेल ना नागराजसमोर, असं नाटक करावं लागेल की नागराजला वाटलं पाहिजे की मी त्याला जेलमधून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करते. आता तेच करावं लागेल. सुभेदारांच्या समोर नागराजला शिव्या घालायच्या, नागराजच्या समोर सुभेदारांना शिव्या घालायच्या, म्हणजे काय होईल, मी मात्र सगळ्यामधूनही सेफ राहीन, असं ती म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हा सचिन इथे आला हे मला का नाही सांगितलं, कधी आला तो. कल्पना म्हणते, तुम्ही सगळेजण कोर्टात गेला होतात ना, तेव्हाच तो आला आहे आणि आम्ही तरी काय करणार, अस्मिताच त्याला घेऊन आली, अस्मिताला त्याला पुन्हा एकदा एक संधी द्यायची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, या सचिनला कशावरून, हा सचिन थोडे दिवस चांगला वागेल आणि पुन्हा वाईट वागणार नाही, कशावरून. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, अरे ते आम्हाला माहिती नाही आहे का, हा सचिन काही सुधारणाऱ्यातला आहे का, आम्हाला ते आधीपासूनच माहिती आहे. पण अस्मिताला कोण समजावणार. अस्मिताने जर त्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे तर आपण तिचा निर्णय बदलू शकत नाही, नाहीतर तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल कडवटपणा निर्माण होईल की आपण तिच्या संसाराच्या आड येण्याचा प्रयत्न केला आणि हे चुकीचं नाही आहे का. तेव्हा पूर्णाजी म्हणते, हे बघा, सध्या तरी आपण फक्त आपल्या इथे आता अस्मिताच्या कळानं घेऊया, जे काही होईल ते शांतपणे बघूया. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे सायली अर्जुनला म्हणत असते, काय हो, तुम्ही असे कुठले पुरावे दाखवायला गेलात. तेव्हा इथे महिपत घाबरला आणि सगळं सत्य बोलून बसला. तेव्हा इथे अर्जुन आता गप्पच बसतो, तर इथे प्रिया आलेली असते. रविराज काका म्हणतात की तन्वी, अगं तू कधी आमची मुलगी झालीस ग, कधी मुलीचं कर्तव्य पूर्ण केलंस, सांग ना. जे तू करायला हवं होतंस ना, ते तू कधीच केलं नाहीस, ते सगळं सायलीने केलेलं आहे आणि म्हणूनच
आम्ही आता मुलीचे सगळे हक्क आणि अधिकार सायलीला दिलेले आहेत, तुला नाही. तर इथे सायली म्हणते, अहो चला महिपतकडे जायचं आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू पण येणार आहेस? तेव्हा सायली म्हणते, हो मी पण येणार आहे, आपण दोघेजणं जाऊन त्याला भेटूया ना. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, अरे देवा, सायलीसुद्धा महिपतला भेटायला येते. तिथे आल्यानंतर तिला जर माझ्या आणि महिपतच्या डीलबद्दल कळलं तर? या गोष्टीची भीती अर्जुनला वाटत असते.